हॅलो अँड वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग वन्स अगेन. तर विहांश स्कूलमध्ये त्यांनी अम्ब्रेला बनवलेला, खूप छान असं त्यांनी अम्ब्रेला बनवलं. छान अशी ॲक्टिव्हिटी स्कूलमध्ये झालेली, ते सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला शेअर केलेलं. आणि आज होता सॅटर्डे, तर सॅटर्डेला संध्याकाळी विहांशला कुठेतरी घेऊन जायचं असतं, कारण तो खूप मागे लागलेला होता पप्पांच्या. तर मग आम्ही त्याला बालाजी मंदिरात घेऊन गेलेलो. नाशिकमध्ये खूप सुंदर असं बालाजी मंदिर आहे, अतिशय पीसफुल जागा आहे आणि खूप प्रसन्न वाटतं. शिवाय विहांशही खूप छान एन्जॉय करतो, त्याला स्पेशली देवाच्या मंदिरात खूप जास्त आवडतं. तो पप्पांना इथे बोलतोय की मला परत जायचं आहे देवाच्या पाया पडायला. तर तो इथे देवाच्या पाया पडायला परत गेला, कारण त्याला म्हटलं की आता आपल्याला जायचं आहे बेटा, आपल्याला आता काम आहे दुसरं. तर तो पाया पडायला गेला आणि काय झालं की पाया पडायला गेला आणि तिथे खूप साऱ्या आजी गाणं म्हणत होता देवाच्या. तर त्याला ते खूप छान वाटलं आणि त्या आजीनी जे आहे त्याला तिथे घेऊन घेतलं जवळ. तर त्यानंतर आम्ही आलेलो फर्स्ट क्रायमध्ये. नाशिकमध्ये आमच्या इकडेच जवळच फर्स्ट क्राय आहे. तर विहांशला ना आम्हाला पावसाळ्यासाठी लाँग कपडे घ्यायचे होते, लाँग स्लीव्सचे त्याला ड्रेसेस घ्यायचे होते, कारण त्याच्याकडे जे होते मागच्या वर्षीचे त्याला यावर्षी होत नाही. आणि वातावरण खूप थंड झालं आहे नाशिकमध्ये, अक्षरशः टाईल्ससुद्धा थंड लागायला लागल्या. त्यामुळे त्याला घेणं खूप जास्त गरजेचं होतं, कारण बाहेर खेळायला जातो आणि घरातसुद्धा आमच्या घरातसुद्धा खूप थंड वाटतं, टाईल्स थंड असतं आणि विदाऊट फॅनचं घरसुद्धा इतकं थंड असतं. त्यामुळे मी सचिनला म्हटलं की ऑनलाईन शॉपिंग करायला जाऊ फर्स्ट क्रायवरून, तर खूप वेळ लागतो, 2-3 दिवस लागतो. तर चला बघूया ऑफलाईन फर्स्ट क्रायच्या स्टोअरमध्ये काय काय ऑफर्स आहे. आणि लकीली आम्हाला खूप छान छान ऑफर्स मिळाल्या. तर 220 रुपयामध्ये खूप छान छान असे बेबी हग ब्रँडचे आम्ही टी शर्ट्स घेतलेले. आणि शिवाय विहांशला स्कूलसाठी रेड कलरचे सॉक्स हवे होते. त्याच्याकडे जे सॉक्स आहे ते त्याला टाईट होता, त्यामुळे आम्ही इथे बघतोय विहांशसाठी सॉक्स, पण हे सॉक्ससुद्धा त्याला लूज होत होते, त्यामुळे आम्ही सॉक्स काही घेतले नाही. बघू स्कूलमधूनच त्याच्यासाठी नवीन एक जोड घेऊन घेऊया सॉक्सचा. आणि अशा प्रकारे आम्ही फर्स्ट क्रायमधून विहांशला 200 रुपयामध्ये 3 टी शर्ट्स घेतलेले. तुम्हाला पण तुमच्या मुलांसाठी पावसाळ्याची मॉन्सून शॉपिंग करायची असेल तर एकदा फर्स्ट क्रायला जाऊन या, कारण छान ऑफर्स सुरू आहेत. आणि त्यानंतर ना विहांशला ॲक्च्युली खूप मागे लागलेला पप्पांचा की CCM चला, आणि आम्ही त्याला खूप अवॉइड करण्याचा प्रयत्न केला, पण मग तो रुसून बसलेला. मग विहांशचे पप्पा बोलले की चल जाऊया, सॅटर्डे आहे, सुट्टी पण आहे. तर आम्ही CCMला आलेलो, कपडे चेंज केलेले विहांशचे आणि मस्त हिरो बनलेला आमचा विहांश. त्याला बाहेर गेलं की स्पेक्सचा चष्मा हवा असतो, कॅप हवी असतो. तर आम्ही त्याला इथे प्ले झोनमध्ये घेऊन गेलेलो. CCMमध्ये लहान मुलांसाठी जो प्ले झोन एरिया आहे तो अतिशय छान आहे. 2.5 तास मस्त छान त्यांचा टाईम स्पेंड होतो आणि शिवाय दुसऱ्या मुलांसोबत त्यांना खेळायला पण मजा येते. स्पेशली विहांशला तर CCMमध्ये खूप आवडतो आणि हा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता. आम्ही याच्या आधी पण CCMला आलेलो, पण तो खूप छोटा होता, त्यामुळे आम्ही त्याला कधी प्ले झोनला घेऊन नाही गेलेलो. तर यावेळेस तो फर्स्ट टाईम प्ले झोनमध्ये गेलेला आणि त्यांनी खूप एन्जॉय केलेलं. म्हणजे आम्हाला असं वाटलं की हा राहील की नाही 2.5 तास, खूप जास्त वेळ होतो, पण 2.5 तासानंतरही तो बाहेर यायला काही तयार नव्हता. त्याला खूप छान वाटत होतं. ते बॉल्स, ते स्लायडिंग, त्यानंतर वेगवेगळे जे ॲडव्हेंचरस गेम होते तो दुसऱ्या मुलांना पाहत होता, ते सुद्धा किती एन्जॉय करत होते. तर विहांशने तर खूप जास्त एन्जॉय केला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, पॅरेंट्स पण इथे अलाव आहे. एक पॅरेंट्स कोणी पण, मम्मी पप्पा कोणी पण तुम्ही तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता. मी जाणार होती, पण मी सॉक्स घातलेले नव्हते, माझ्याकडे होते नाही, म्हणून सचिन गेला, कारण त्यांनी सॉक्स घातलेले होते. कारण इथे कंपल्सरी सॉक्स आहेत. आम्ही विहांशला पण सॉक्स घातलेले नव्हते, मग आम्ही 20 रुपयाचे सॉक्स इथून घेतले विहांशसाठी. आणि बघा विहांश किती एन्जॉय करतो आहे, हेच तर पाहिजे नसतं. आणि त्याला तर काय मस्तीच करायची असतं, त्याला बाहेर गेलं की त्याला खेळणं, याच्यावरती बसायचं आहे, हॉर्सवरती बसायचं, हेच त्याचं चालू असतं.
तर ही जी आहे विहांशला पाहुणे आम्हाला मस्त वाटत होतं. अरे वा, खूप छान एन्जॉय करतोय, त्याचा खेळतोय. म्हणजे असं झालं ना की विहांश आम्हाला विसरूनच गेलेला की मम्मी पप्पा पण आहेत. त्याला काहीच घेणं देणं नव्हतं, त्याला त्याचं खेळायचं होतं, एन्जॉय करायचं होतं. छान आहे की मुलांना थोडंफार एंगेज ॲक्टिव्हिटीज पण असणं गरजेचं असतं. आम्ही त्याला फर्स्ट टाईम घेऊन गेलेलो आणि आम्हाला खरंच वाटलं नव्हतं की तो इतका एन्जॉय करेल. आम्हाला वाटलं रडेल की काय, मम्मी पप्पा दिसणार नाही. तर पप्पा होते सोबत. पप्पांनी पण त्याला खूप एनकरेज केलं, त्याला सांगितलं की याच्यावरती जम्प कर, हे असं खेळायचं. आणि दुसऱ्या मुलांना पाहून त्यांच्या मागे पुढे तो धावत होता आणि एन्जॉय करत होता. तर त्यानंतर ना 100 रुपीजमध्ये CCM मॉलला ना तुम्हाला थेरपी असते, फुल बॉडी मसाज असते. तर तिथे मशीन्स आहे. तर मी पण म्हटलं की चला आपण पण करून घ्या थोडं फुल बॉडी मसाज. तर मी इथे थेरपी केलेली, इंडियन थेरपी 100 रुपीजमध्ये मी इथे केलेली. तुम्ही जर याल CCMमध्ये तर नक्की थेरपी करा. आणि त्यानंतर आम्ही घरी आलेलो. तर मी तुम्हाला विहांशसाठी आम्ही काय घेतलं फर्स्ट क्राईमवरून, तर हे जे डायनासोरचं डार्क ब्ल्यू कलरचं जे टी शर्ट अतिशय सुंदर 229 रुपीजला आम्ही घेतलेलं, अतिशय चांगली क्वालिटी आहे. त्यानंतर हे येलो कलरचं जे टी शर्ट्स आहे क्यूट कार्टूनवाला, हे 200 रुपयाला आम्ही त्याच्यासाठी घेतलं. हे दोन्ही पण आम्ही घरी घालायला घेतलं. आणि हे थोडंसं 3D प्रिंटवालेलं जे कार्टून टी शर्ट आहे लाईट ब्लू कलरचं, तर असं लाईट ब्लू कलर तर घरी वापरू शकत नाही, तर हे आम्ही त्याला बाहेर कुठे गेलो तर घालणार आहोत. तर मंडळी, हा होता आजचा छोटासा ब्लॉग. मी अपेक्षा करते तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. चॅनलवरती नवीन असाल तर नेहमीप्रमाणे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.